यापूर्वीची ज्ञानेश्वरी आपली झाली होती 24 फेब्रुवारी 2026 ला. त्याच्यानंतर गेल्या आठवड्यात आपण चंद्रग्रहण होतं त्याच्यासाठी साधना केली, त्याच्यामुळे त्या दिवशी ज्ञानेश्वरी घेतलेली नव्हती आपण 3 मार्चला. आपला 9वा अध्याय सुरू आहे. 9व्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापर्यंत आपलं निरूपण आलेलं होतं. आज थोडासा विचार असा आहे की बरेच नवीन लोक ऑनलाईन जॉईन होत आहेत, त्याच्यामुळे 9व्या अध्यायाचा भाग आपला नेहमीचा सुरू करण्यापूर्वी ज्ञानेश्वरी काय आहे, ज्ञानेश्वरीची निर्मिती कशासाठी झालेली आहे आणि आपलं कनेक्शन त्याच्याशी कसं आहे, हा सगळा भाग, किंवा ज्ञानेश्वरीच का ऐकावी, ज्ञानेश्वरीच का आचरणात आणावी, आणि हा सगळा भाग जो आहे तो आज आपण काही थोडक्यामध्ये पाहावा असा एक विचार आहे. असं सांगितलं जातं की मुळात भगवद्गीता ही भगवंतांनी सांगितलेली आहे. भगवद्गीता ही भगवंतांनी असं म्हटलं जातं की 25 डिसेंबर रोजी त्याची तारीख जी काढलेली आहे नंतर, ती तारीख असं म्हणतात 25 डिसेंबर आहे. त्या दिवशी त्यांनी अर्जुनाला युद्धाच्या ठिकाणी, हा भाग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की युद्ध सुरू करण्यापूर्वी अर्जुनाचं मन जे मोहग्रस्त झालं, किंवा अर्जुनाच्या मनामध्ये जे विचार येऊ लागले की आता माझ्या समोर सगळे माझे नातेवाईक उभे आहेत, सगळे गुरु आहेत, नातेवाईक आहेत, आजोबा आहेत, जे जे कोणी सगळेजण समोर उभे आहेत ते सगळे माझ्या जवळचे आहेत, आणि मी युद्ध करून यांना मारण्यापेक्षा आपण इथूनच निघून जावं, आपल्याला काही नको, असा जो भाव अर्जुनाच्या मनात येत होता. आणि अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीता सांगितली. मुळात असं म्हणतात की 24 उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता आहे. उपनिषद, त्या उपनिषदांना उपमा दिलेली आहे गायीची, आणि 24 उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता. तर भगवद्गीतेला उपमा गायीच्या दुग्धाची दिलेली. कैसे गीतेचे दुभते वत्स करुणी पार्थाते, दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय, असं सांगितलं जातं. कैसे गीतेचे दुभते वत्स करुणी पार्थाते, दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. आणि भगवंतांनी ही जगासाठी, येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या जगासाठी, येणाऱ्या विश्वासाठी, येणाऱ्या चराचरासाठी, येणाऱ्या सर्व प्राणीजात, सर्व प्राणी मात्र मानवासहित सर्वांसाठी एक पुढचा मार्ग कसा आहे आणि पुढचा मार्ग कसा दिसावा याच्यासाठी ही भगवद्गीता सांगितलेली. आता पुढचा मार्ग म्हणजे काय? मानवी जीवनाचा जर आपण विचार केला तर मानवी जीवन जेव्हा तुमचे दोन्ही कर्म म्हणजे इष्टकर्म, 18व्या अध्यायात सांगितलेले इष्ट आणि इष्ट दोन्हीचं मिळून फळ म्हणजे मानवी जीवन आहे. म्हणजे इष्टकर्माचं फळ तुम्हाला देवी देवतांचे जन्म मिळतात, अनिष्ट कर्मांचं फळ तुम्हाला कृमी कीटक लोष्ठ यांचे जन्म मिळतात. पण इष्ट आणि अनिष्ट दोन्ही सम प्रमाणात आले तर तुम्हाला मानवदेह मिळतो. आता मानवदेह जर मिळाला असेल किंवा मानवदेह जर मिळायचा असेल तर ही कर्म एकसारखी व्हावी लागतात. पाप पुण्याचा तुमचा जो पारडा आहे ते एकसारखं व्हावं लागतं, आणि तेव्हा मानवदेह, मानव जन्म मिळतो. मग हा मानव जन्म मिळाल्यानंतर आपल्याला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये की मानवदेह किती अनमोल आहे, किती महत्वाचा आहे. नामदेव महाराजांनी आपल्याला 18 लाख योनींचं वर्णन केलेलं आहे, 84 लाख योनींचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 10 लाख जळचरामध्ये, 10 लाख 4 लाख मला वाटतं पुन्हा मानवी देहामध्ये आहेत, आणि आणखी काही लाख असं प्रत्येक ह्याचं वर्णन केलेलं आहे. झाडांमध्ये किती, पशुपक्ष्यांमध्ये किती, जळचरांमध्ये किती, प्राणी मात्रांमध्ये, इतर ह्याच्यामध्ये किती, असं सगळं वर्णन केलेलं आहे. आणि त्यातही मनुष्यदेह 4 लाख वेळा मिळतो. आणि समजा ह्या जन्मामध्ये जर चुकले तर पुन्हा हा 84 लक्ष योनीचा फेरा तुमच्यासाठी ठेवलेला असतो. आणि असं जर असेल तर हा मानव देह मिळाल्यानंतर आम्ही अध्यात्म म्हणून काय करावं, परमार्थ म्हणून काय करावं, हा न पुसता हे गोठी तर देव का सोडिते गाठी, आणि कैसेने आम्हा भेटी परमार्थेसी, हा न पुसता हे गोठी तरी देव का सोडिते गाठी. अर्जुनाने जर प्रश्न विचारलाच नसता तर देवानी हे काही उकल केली नसती, कारण तुम्ही विचारल्याशिवाय गुरूंच, आणि इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे गुरु म्हणून समोर उभे,
आणि तुम्ही विचारल्याशिवाय गुरूंकडून तुम्हाला काहीही उत्तर येणार नाही. तुमच्या मनामध्ये एक प्रकारची जिज्ञासा जागृत झाली पाहिजे. ती जिज्ञासा तुम्हाला पुढे सरकवते. सोमनाथ थोडा असा येतो का? आणखी थोडा इकडे. आणखी इकडे. हा न पुसता आहे गोठी तरी देव का सोडिते गाठी आणि कैसे आम्हा भेटी परमार्थेसी. आम्हाला हा परमार्थ कसा मिळाला असता. आता परमार्थाचा अर्थ, अध्यात्माचा अर्थ, देवाधर्माचा काही करण्याचा अर्थ जो आहे तो जगामध्ये फार वेगळ्या पद्धतीने घेतला जातो. फार वेगळ्या म्हणजे दोन प्रकारचे मार्ग आहेत. एक बहिरंगी मार्ग आहे, एक अंतरंगी जाणारा मार्ग आहे, किंवा एक बहिर्मुखी मार्ग, एक अंतर्मुखी मार्ग. बहिरंगी मार्ग हा तुम्हाला कीर्तन, भजन, प्रवचन जे जे तुम्ही टेक्निकली कराल, बाह्य स्वरूपात किंवा बाह्य अंगाने जे जे तुम्हाला करावं लागेल, जे जे कराल त्या सगळ्याला बहिरंगी मार्ग म्हटलेला आहे. पण अंतरंगामध्ये जाण्याचा मार्ग हा फक्त कुंडलिनी शक्ती जागृतीनंतर येतो किंवा मिळतो. कुंडलिनी शक्ती जागृत. आणि असं सांगितलं जातं की भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी, एक तर मुळात भगवद्गीतेचा जर अभ्यास करायचं म्हणलं तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना ते अवघड आहे, सहज शक्य असेल असं नाही. कारण भगवद्गीता ही 18 अध्यायासाठी 700 श्लोक भगवंतांनी दिलेले आहेत. जयाची निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो स्थितप्रज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे. ज्याच्या फक्त निश्वासांमधून वेदांची निर्मिती झालेली आहे तो स्थितप्रज्ञ पैजेशी, स्वतः पैजेवरती सांगतो म्हणतात माऊली, तो स्थितप्रज्ञ पैजेशी बोलिला स्वमुखे, स्वतःच्या मुखाने हे गीता गान त्यांनी केलं. आणि म्हणून ही भगवद्गीता स्वतः भगवंतांनी सांगितलेली भगवद्गीता ही तुम्हाला कुंडलिनी शक्ती जागृती नंतरचा मार्ग देते. आता कुंडलिनी शक्ती जागृती विषयी पण समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत आणि हे अनेक गैरसमज अशा पद्धतीने आलेले आहेत, त्याला चूक नाही म्हणता येणार. कारण जे जे लोकांच्या समोर ज्या ज्या पद्धतीने येत जातं, जे जे समाजासमोर ज्या ज्या पद्धतीने येत जातं, त्या त्या पद्धतीने ते घेतल्या जातं, त्या त्या पद्धतीने ते बिंबवलं जातं, त्या त्या पद्धतीने ते ठसवलं जातं आणि ते आतमध्ये घेतलं जातं. म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृती ही सहज शक्य नाही, हा सगळ्यात पहिला एक त्याच्याविषयीचा प्रवाद जो पसरला गेलेला आहे. कुंडलिनी शक्ती जागृती ही सहज शक्य नाही, ती अतिशय अवघड गोष्ट आहे, हे सगळ्यात आधी सांगितलं जातं. एखाद्याची चुकून जर कुंडलिनी शक्ती जागृती झाली तर त्याचं डोकं फिरतं किंवा तो वेळसारखा करू लागतो, शेवट त्याचा मृत्यूमध्ये होतो असंही सांगितलं जातं. पण जगामध्ये कुठेही हे सांगितलं जात नाही की ती कुंडलिनी शक्ती जागृत करणारे जर सिद्ध सद्गुरू असतील, ते सिद्ध सद्गुरू जर त्या शक्तीला कंट्रोल करू शकत असतील तर ती कुंडलिनी शक्ती तुम्हाला ईश्वरापर्यंत पोहोचवते. खरा परमार्थ तो आहे, त्या परमात्म्यापर्यंत जाण्याचा मोक्षाचा जो मार्ग आहे तो ह्या कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून आहे. म्हणजे असं पहा की समजा आपण सर्वसामान्य आपला देह आहे, सर्व म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जो देह मिळालेला आहे तो प्रत्येकाचा सारखा आहे. वेगळ्या शक्ती त्याच्यामध्ये कुठल्याही भगवंतानी एखाद्याला निवडून वेगळ्या शक्ती दिल्यात असं कुठेही केलेलं नाही. 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 1 नाक आहे, 2 नाकपुडे आहेत, जीभ आहे, जे जे काही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचमहाभूतापासून झालेला पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश ह्या पंचमहाभूतांपासून झालेला हा जो देह आहे तो देह प्रत्येकाला सारखा आहे, सर्व काळामध्ये तो सारखा आहे. म्हणजे द्वापार युगात तो असाच होता, आत्ताच्या काळातही तो कलियुगामध्येही तो तसाच आहे. फरक एवढा असं म्हणतात, रामाचा काळ जेव्हा होता, सत्ययुगाचा काळ जेव्हा होता तेव्हा असं म्हणतात, एका ठिकाणी असं ऐकलं की रामाची उंची 24 फूट उंच होती आणि त्यांचं पाऊल जुन्या काळात आपण जर पाहिलं तर आपले आजोबा पणजोबा ज्यांना ज्यांना आठवत असतील तर ती लोक उंच असायची. आणि आपण आजही जर शिवाजी महाराजांच्या किंवा किल्ल्याच्या जर पायऱ्या बघितल्या तर त्यांना सहज चढता येईल अशा उंचीच्या त्या पायऱ्या असतात. म्हणजे त्याही काळात उंची कदाचित जास्त असेल. हा एवढा फरक काळानुरूप जे जे काही डार्विनच्या थेअरीनुसार जे जे काही बदल होत जातात तसे तसे बदल होत गेले असतील, पण बाकी शक्ती ह्या जशाच्या तशा आहेत. आणि मग त्याच देहाच्या आधारावरती जर ज्ञानेश्वर महाराज म्हणून आज आम्हाला माऊली म्हणून पूजनीय असतील, तुकाराम महाराज पूजनीय असतील, नामदेव महाराज पूजनीय असतील, नाथ महाराज
कालच आपली नाथषष्ठी झाली. नामदेव महाराज जर पूजनीय असतील, संत तुलसीदासजी, कबीरदासजी, मीरा, हे सगळे जर आम्हाला पूजनीय असतील, तर हे सगळे कुठल्या मार्गाने गेले? आणि हे सगळे जर ह्या एका कुठल्या तरी विशिष्ट गंतव्यापर्यंत जर पोहोचले असतील, तर नेमके कुठल्या मार्गाने गेले? आणि ह्या मार्गाचा जर शोध आपण घेऊ लागलो, तर तो कुंडलिनी शक्ती जागृतीपर्यंत येईल. ह्या प्रत्येकाला सिद्ध गुरु मिळालेले आहेत आणि त्या सिद्ध गुरुनी त्यांच्यामधल्या पात्रता पाहून, त्यांच्यामधल्या पात्रता वाढवून त्यांना एका ठिकाणापर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे. आणि असं जर असेल तर ह्याच जन्मात, ह्याच मानव देहात आम्हाला परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग, अंतर्मुखी मार्ग कुंडलिनी शक्ती जागृतीनंतर सुरू होतो. आणि असं सांगितलं जातं की अष्टांग योगाचे जे 8 अंग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, ही 8 अंग जर आपण पाहिली, पुन्हा सांगते, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, ही 8 अंग जर आपण पाहिली, तर त्याच्यापैकी असं सांगितलं जातं की पहिल्या 5 अंगांपर्यंत ज्ञानेश्वरीचा अभ्यास नाही. म्हणजे प्रत्याहारापर्यंतचा फक्त धारणा, ध्यान आणि समाधी, ह्या 3 गोष्टींसाठी तुम्हाला ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे. किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यास धारणेनंतर सुरू होतो किंवा धारणेपासून सुरू होतो. नंतर असं नाही म्हणता येणार, धारणेपासून सुरू होते. धारणा, ध्यान आणि समाधी या शेवटच्या अवस्थेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. आणि भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेचं विस्तारीकरण आपल्यासाठी एवढं प्रचंड प्रमाणात 9033 ओव्या आहेत, ज्या 700 श्लोकांवरती. आणि म्हणून आज आपण ज्ञानेश्वरी आपल्याला समजू शकते, कळू शकते. जुना काळ जो होता, जो मी म्हटलं की रामाचा काळ असेल किंवा त्याच्याही आधीचा काळ असेल किंवा भगवान श्रीकृष्णापर्यंत द्वापार युगापर्यंतचा काळ असेल, काही 100 वर्ष आयुष्य असायचं. अर्जुनाचाही उल्लेख आहे की तो 125व्या वर्षापर्यंत होता. भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख आहे की ते 125व्या वर्षी गेले. असं म्हणतात ज्यावेळी हे महाभारतीय युद्ध झालं त्यावेळी अर्जुनाचं वय 89 वर्षाचं होतं. आज आपण जर 89 वर्षाचा विचार केला तर आजचा माणूस किंवा आजच्या देहानी आजच्या काळात 89 वर्षापर्यंत राहता येणार नाही असं नाही, पण शरीराच्या सर्व शक्ती क्षीण झालेल्या असतात आणि एक प्रकारची परावलंबी अवस्था किंवा औषध गोळ्यावरती ते आयुष्य चालू असतं. फार कमी अपवादात्मक उदाहरणं सापडतात, नाही असं नाही, पण 89व्या वर्षी जर अर्जुनाने युद्ध केलं असेल तर त्या काळामध्ये आयुष्यमान हे जास्त होतं. आणि म्हणून येणाऱ्या काळासाठी भगवंतानी ही भगवद्गीता दिली, का तर हे माहिती होतं की येणाऱ्या काळामध्ये आयुष्यमान कमी असणार आहे. आणि कमी आपण वाल्मिक ऋषींची, वशिष्ठांची, सर्व ऋषी मुनींची उदाहरणं असं ऐकतो की त्यांनी काही 100 वर्ष तप केलं, काही 1000 वर्ष तपश्चर्या केली. तो एवढा काळ आपल्याला ह्या आत्ताच्या कलियुगामध्ये तपश्चर्येसाठी एवढा काळ मिळणार नाही. कमी कालावधीत, कमी शक्तीमध्ये, कमी आयुष्यमानामध्ये शरीराच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती घेऊन आजच्या काळात चालणाऱ्या मानवाला जर खरोखरीच भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल, तिथपर्यंत जर जायचं असेल, तर त्याला हा मार्ग दिलेला आहे. आणि म्हणून राजर्षी योगाचं पुनरुज्जीवन असं म्हणतात की राजर्षी योगाचं पुनरुज्जीवन भगवंतांनी ह्या भगवद्गीतेद्वारे केलेले. 4 प्रकारचे योग भगवद्गीतेत आणि ज्ञानेश्वरीत सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिला आहे तो कर्मयोग आहे, त्याच्यानंतर राजर्षी योग आहे, त्याच्यानंतर ज्ञानयोग आहे, आणि त्याच्यानंतर राजर्षी योगाअंतर्गत बुद्धियोग येतो, आणि ज्ञानयोगानंतर सर्वात शेवटी भक्तियोग येतो. ह्या 4ही योगाचं वर्णन आणि 4ही योगाचे अभ्यास सांगितल्या सगळीकडे जातात. अभ्यास म्हणून देत असताना आपण सगळे साधक, ह्या परिवारामधले साधक जे आहेत, तर ह्याचा अभ्यास करत असतो. कर्मयोगाचा अभ्यास आहे. साधकांना राजर्षी योगाची झलक पाहायला मिळते. अनेक साधक राजर्षी योगात गेलेले आहेत, त्याच्या पुढे ज्ञानयोगात गेलेले काही साधक आहेत, भक्ती योगापर्यंत पोहोचलेले साधक आहेत. आणि हे सगळं पाहत असताना ज्ञानेश्वरीच जर नसती तर कदाचित कैसेनी आम्हा भेटी परमार्थेसी,
आम्हाला हा परमार्थ कसा मिळाला असता आणि आम्हाला हा परमार्थ कोणी सांगितलं असतं. आणि खरोखर जर मानवी देह मिळालाय आणि जर भगवंतापर्यंत पोहोचायचंय, शेवटी मानवी देहाचं गंतव्य तुम्ही ह्या जन्मात जा, पुढच्या जन्मात जा, त्याच्यानंतर जा, कधी जा, पण शेवटचं गंतव्य आपण त्या माहेराहून आलो. ज्या क्षणी सृष्टी निर्माण झाली असं सांगितलं जातं, सर्वात पहिली ओवी जी आहे, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, ही सगळ्यात पहिली जी ओवी आहे, ती पहिली ओवी माऊलींनी ओम नमोजी आद्या, जो जी आद्य देवता आहे किंवा जो आद्य म्हणजे ह्या सृष्टीची निर्मिती ज्या क्षणी झाली, तो निर्गुण निराकार आतमध्ये असा ज्याला आपण म्हणू की एक प्रकारच्या स्थिर अवस्थेमध्ये, म्हणजे काहीच नाही जवळपास अशा स्थितीमध्ये होता आणि बहु व्हावं असं जेव्हा त्याच्या जे स्फुरलं असेल बहु व्हावं, आणि तिथून सृष्टीची उत्पत्ती झालेली. मग सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? पांढरा प्रकाश निर्माण झाला, त्याच्यानंतर काळा आणि लाल रंग निर्माण झाला, ओंकार आवाज ध्वनी जो निर्माण झाला तो ओंकाराचा ध्वनी निर्माण झाला, आणि जी काही हालचाल झाली सगळं अजामेका लोहित शुक्ल कृष्णा हे सगळं निर्माण होऊन जी काही हालचाल झाली, त्याच्यामध्ये आपण सगळेजण भगवंताच्या आतमध्ये, असं सांगितलं जातं की जेव्हा ह्या सृष्टीचा लय होतो, त्या सृष्टीचा लय होत असताना हे सर्व चराचर सृष्टी ही सर्व त्या भगवंतामध्ये सामावली होती. 11व्या अध्यायामध्ये जर आपण वर्णन पाहिलं, आणि 11व्या अध्याय कोणाला महाभारत पाहिलेलं जर आठवत असेल तर, भगवंताच्या एका बाजूला एका मुखातून सगळे आत जात असतात आणि एकीकडनं सगळे बाहेर येत असतात, सर्व चराचर जीवसृष्टी. आणि सृष्टीचा लय होताना सगळं भगवंतामध्ये सामावलं जातं, आणि ज्यावेळी पुन्हा त्याची निर्मिती करायची ते सगळं भगवंतापासून पुन्हा बाहेर येतं आणि त्याच्यापासून वेगळं होतं. म्हणजे आपण आहोत भगवंताच्या अंश. चैतन्य जे आहे आपल्यामध्ये तो भगवंताचा ईश्वर आपल्यामध्येच फक्त नाही, चैतन्य चराचरामध्ये जिथे जिथे चैतन्य आहे तिथे तिथे भगवंताचा अंश आहे. आणि 9व्या अध्यायामध्ये सगळं हेच वर्णन चाललेले की मी भूतेपर्यंत, म्हणजे भूतांमध्ये मी नाही म्हणतात भगवंत, पण भूत माझ्या ठिकाणी आहे. आणि भगवंत असं सांगतायत की ही जी सृष्टीची निर्मिती आहे, ही जी प्रकृतीची निर्मिती आहे, सृष्टीची निर्मिती मी प्रकृतीच्या आधाराने केलेली आहे, आणि प्रकृती माझ्या आश्रयाला राहून ते सगळं, म्हणजे माया जी आहे ती सगळ्या सृष्टीचं चलनवलन ती सगळं सांभाळते, त्याची निर्मिती सांभाळते, त्याचा जे जे काही सगळा व्याप असेल तो सगळा व्याप ही सृष्टी प्रकृतीच्या आधाराने सगळी चालते. हा भाग 9व्या अध्यायामध्ये आपण जिथपर्यंत पाहतोय तिथपर्यंत हा भाग आलेला आहे. हा एवढा ह्याचा विस्तार ज्ञानेश्वरी का आणि कशासाठी? कारण कुंडलिनी शक्ती जागृतीचा मार्ग आज आपण आपल्यासाठी जर विचार केला तर आपल्या सिद्ध सद्गुरूंच्या सोमाणी सरांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला सहज शक्य झालेलं आहे, सहजपणे खरंच मिळालेलं आहे. म्हणजे आपण फार काही मोठं त्याच्यासाठी केलंय, ह्या जन्मामध्ये तरी निदान काही केलंय असं कुठेही आपला स्वतःचा इतिहास जर पाहिला असं कुठेही आपल्याला दिसत नाही. हा, इतर सर्वसामान्यांना असते त्याप्रमाणे देवाधर्माची आवड असेल, काही चांगलं कामं केली असतील किंवा आणखी काही असेल, पण जसं माऊलींनी एका ओळीमध्ये सांगितलंय, कैशी आगळिक दैवाची जोडे गंगा अमृताची, हो का जपतपे श्रोतयांची फळं आली. म्हणजे फक्त ह्या जन्मामध्ये नाही, अनेक जन्म आतापर्यंत तुम्ही जे जे केलेले ती सगळी जपत श्रोतयांची, म्हणजे आपली ऐकणाऱ्यांची, सहज हा योग आलेला नसतो, ती सगळी फळाला येऊन हा मार्ग मिळालेला आहे. सहज हा योग नसतो. त्याच्यासाठी उदाहरण जर सांगायचं तर आपल्या परिवाराचे सर्वात पहिले सिद्ध पुरुष ज्यांनी हा परिवार सुरू केला ते मोदीजी महाराज, श्री हरी गोविंद मोदी असं त्यांचं नाव होतं. आणि हा जो चरवंतर्पणाचा अभ्यास आहे, वैज्ञानिक अभ्यास आहे, तो सगळा अभ्यास मोदीजी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. त्यांनी बाप्पासाहेबांच्या माध्यमातून दिलाय. बाप्पासाहेबांनी सोमाणी सर आणि शेखरदादांच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि मोदीजी महाराजांनी हे जे दिलेलं आहे, हा जो अभ्यास तो सहजपणे आपल्याला मिळालेला आहे, तो तितक्याच सहजपणे
आपण काहीही न करता असं नाही म्हणता येणार, पण काहीतरी आम्ही थोडंफार जे काही केलं असेल त्याच्या बळावरती जे आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या मार्गाने आपण चाललेलो आहोत. आता आपण आजच्या जो 9व्या अध्यायाचा जो श्लोक आहे, 11वा श्लोक मला वाटतं गेल्या वेळी फक्त वाचला होता. 140 हा फक्त घेतली होती ना वाचून. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् परम भावमजानन्तो मम भूत महेश्वरम्. त्या श्लोकाचा भावार्थ असा आहे, अव्यवसायी बुद्धी अविचारी लोक सर्व भूतांचा महान ईश्वर अशा माझ्या श्रेष्ठ भावास न अनुभवणारे असे होऊन मनुष्याच्या लहान देह धारण केलेल्या मला तुच्छ मानतात, माझी अवज्ञा करतात. याचा परिणाम त्यांची बुद्धी अधिक भ्रष्ट होत जाते. असे लोक ऐश्वर्य बुद्धी योगाला अपात्र होतात. भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत की मी आधी म्हणाले की मी जो अरूपामध्ये असतो तो रूपात येतो, अव्यक्त असतो तो मी व्यक्त होतो. पण हे जे सगळे लोक आहेत ते मला समजत, म्हणजे मी काय आहे, माझ्या शक्ती काय आहेत हे ह्यांच्या लक्षात येत नाही. माझी बाप्पासाहेबांचं समगीत त्याच्यावरती असं आहे, माझी मानवी ही तनु मूळ मानिती जणू अणू भूतांचा मी महादेव नेणती हा परभाव. आता 140वी ओवी ज्ञानेश्वरीची 9व्या अध्यायामधली, किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड अथी जरी मिया तरी तुगा उपपत्ती या जतन कीजे. किंबहुना या संसाराला भिवून व या दुःखातून पार होण्यासाठी माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा करत असशील तर इंद्रियाते चोरून जेवी या युक्तीचे तू रक्षण करावेस. इंद्रियाते चोरून जेवीचा विचार आपण पुढे करू, पण पहिलं जे सांगितलंय माऊलीने, किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड अति जरी निया, या संसाराला भिवून या दुःखातून पार होण्यासाठी माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा करत असशील, या संसाराला भिवून. एक शुकाचार्यांचं उदाहरण येतं, शुकदेव असं नाव का पडलंय त्याची एक छान कथा आहे. एकदा पार्वती मातेला असं वाटलं की ह्या संसाराचं किंवा ह्या विश्वाचं गूढ रहस्य ते भगवान शंभूने मला सांगावं, आणि मला त्यांनी सांगितलं, तर म्हणून तिने विनंती केली असेल. भगवान शंभूंना ते सांगायचं होतं, ते म्हणाले की हे कुणीही ऐकलं नाही पाहिजे, अशा एखाद्या निर्जन स्थळी जावं लागेल. आणि त्यांनी असं एक स्थळ शोधलं की जिथे कुणी नव्हतं, आणि तिथे त्यांनी पार्वती मातेला ते सांगायला सुरू केलं. आणि आधीची आपण एक कथा ऐकली त्याप्रमाणे असं म्हटलं जातं, ते बरोबरही असेल चुकही असेल, आपल्याला तो भाग नाही लक्षात घ्यायचा आहे, पण जो महत्वाचा भाग आहे तो पुढे. असं म्हणतात की पार्वती मातेला पुन्हा झोप लागली ते ऐकता ऐकता, पण पोपट जो होता एक शुक, पोपटाला शुक म्हणतात ना संस्कृतमध्ये, शुक हा असं त्याचं हे नाव आहे. तर तो पोपट आहे ना, तो ऐकत होता सगळं आणि तो हुकार देत होता. भगवंताच्या शंभू महादेवांच्या थोड्या वेळाने लक्षात आलं की ह्या तर झोपल्यात, पण कोणीतरी ऐकतंय. तर कोण ऐकतंय म्हणून त्यांनी पाहिलं, आतमध्ये जाऊन अंतर्ज्ञानाने पाहिलं, तर तो एक पोपट ऐकत होता. त्या पोपटाला त्यांना असं वाटलं की ह्यांनी आता हे गूढ ज्ञान ऐकले, तर ह्या पोपटाला आपण ठेवूया नको, म्हणून त्यांनी त्याचा वध करायचं ठरवलं. तो पोपट तिथून उडाला आणि असं सांगतात की व्यासांच्या ज्या पत्नी होत्या त्या क्षणी जांभई देत होत्या, तर सूक्ष्म देहाने तो त्यांच्या शरीरात, आणि सूक्ष्म देहाने त्यांच्या शरीरात जाऊन त्यांच्या गर्भामध्ये स्थानापन्न झाला. आणि असं सांगितलं जातं की 16व्या वर्षाच्या वयापर्यंत हे ज्ञान मिळालेले, आता जे भगवान शंभू महादेवानी पार्वतीला सांगितलेलं ते ज्ञान मिळालेलं आहे. संसार किती असार आहे हे समजलेलं आहे, म्हणून शुकदेवांना बाहेर येण्याची इच्छा नव्हती. शेवटी व्यासांनी विनंती केली, तेव्हा त्यांनी वचन घेतलं त्यांच्याकडनं की तुम्ही मला संसारात अडकवणार नसाल तर मी बाहेर येतो. व्यासांना पत्नीच्या यातनाही पाहवत नव्हत्या. अरे 9 महिने एखादा जीव सांभाळायचा तर तो किती जास्त हे होतो, आणि 16 वर्ष जर ते बाळ राहिलं असेल पोटामध्ये तर त्या स्त्रीची काय अवस्था झाली असेल.
त्यांनी सांगितलं की मी तुला वचन देतो की मी तुला संसारात अडकवणार नाही, पण तू बाहेर ये बाबा. आणि मग शुकदेव बाहेर आलेले आहेत, पण बाहेर आल्याबरोबर ते पळत सुटलेले आहेत की मला संसारात अडकायचं नाहीये. आणि असं म्हणतात की ते शुकाचार्यांच्या मागे, शुकदेवांच्या मागे व्यास महर्षी पळत सुटलेले आहेत. एका ठिकाणी तलावामध्ये अनेक स्त्रिया स्नान करत होत्या म्हणे, आणि त्या स्त्रिया स्नान करत असताना शुकदेव तिथून गेले तरी त्या लाजल्या नाहीत किंवा हे झाल्या नाहीत, पण व्यास तिथून, आणि व्यासांचं वय असेल ना झालेलं, व्यास तिथून जात असताना त्यांनी पदर आड करून घेतले. नंतर व्यासांच्या मनामध्ये प्रश्न आला, आधी शुकदेवाला शोधलं असेल, त्याला पुन्हा त्यांनी आश्वस्त केलं असेल की तुला अडकवणार नाही, आणि मग नंतर येऊन त्या स्त्रियांना विचारलं की हा एवढा तरुण मुलगा एवढा तुमच्या समोरून गेला तरी तुम्ही लाजल्या नाहीत, आणि तुम्ही माझ्यासारख्या माणसाला तुम्हाला थोडीशी संकोच वाटला. तर त्यांनी असं सांगितलं की अरे त्यांच्या नजरेत किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये काहीच भाव नव्हते की ही स्त्री हे पुरुष, असाही भाव नव्हता त्यांच्या नजरेमध्ये, आणि म्हणून आम्हाला ते गेले तर काही वाटलं नाही. म्हणजे संसार, किंबहुना या संसाराला भिवून, किंबहुना भवाभिहाया आणि साचे चाड अति जरी मिळा, ह्या संसाराला भिवून त्या दुःखातून पार होण्यासाठी माणसाला का देव लागतो सांगा मला? माणसाला देव कशासाठी हवा असतो? देवाची इच्छा, देवाचा आधार आजच्या काळात तर इतका प्रचंड आवश्यक आहे. आणि एका चांगल्या दृष्टीने तरुण पिढी अध्यात्माकडे वळतीये, आध्यात्मिक पीठांकडे वळतीये, आध्यात्मिक जे कोणी सद्गुरू असतील, गुरु असतील, त्यांच्या शिकवणीकडे आज तरुण पिढी वळती. ह्याचं कारण आतापर्यंत कधी नव्हतं एवढं स्ट्रेसफुल, एवढं टेन्शन देणारं आयुष्य आज तरुण पिढीला जगावं लागतंय, आणि त्यांना कुठेतरी देवाधर्माचा आधार, किंबहुना भवाभिहाय, किंबहुना भवाभिहाय आणि साचे ताड अतितरी मिया, ह्या दुःखातून पार होण्यासाठी जर तू माझी इच्छा करत असशील, म्हणजे मला संसार नको, संसार असा रे, संसाराची भीती वाटते, संसार मला अडकवून टाकेल ही भीती वाटते, आपली भीती वेगळी आहे, शुकाचार्यांना वाटणारी भीती वेगळी. आणि म्हणून ते शुकाचार्य राजा परीक्षिताला 7 दिवसामध्ये पूर्ण करून पोहोचवण्यासाठी ते शुकाचार्य, त्यांची निवड झाली त्यांना परीक्षिताला हे सांगण्यासाठी. असं सांगितलं जातं की 7 दिवसामध्ये पूर्ण करायचं होतं, आणि 6व्या दिवसापर्यंत परीक्षिताच्या मनामध्ये, राजा परीक्षित म्हणजे आपल्याला सगळ्याला माहिती, उत्तरेच्या गर्भामध्ये जो राजा परीक्षितेचा गर्भ होता तो तुमच्या अश्वत्थाम्याने त्याच्यावरती ब्रह्मास्त्र सोडलं होतं, आणि श्रीकृष्णाने त्या ब्रह्मास्त्राला सुदर्शन चक्र नी थांबवलं आणि तो गर्भ वाचवला. आणि ते राजा परीक्षित म्हणून, म्हणजे ह्या कौरव पांडवांच्या पुढचा वंशज जो होता, सगळी मुलं गेल्यावर जो एकमेव वंशज होता शिल्लक, तो राजा परीक्षित. आणि 7व्या दिवशी ते जाणार होते, आणि तोपर्यंत पूर्ण करायचं होतं. फक्त 7च दिवसात भागवत सांग. आणि जेव्हा 6वा दिवस उजाडला तरीही परीक्षिताच्या मनामध्ये, शुकाचार्यांना लक्षात आलं की ह्याच्या मनामध्ये अजूनही मोह आहे, ह्या जीवनाविषयी मोह आहे, ह्या देहाविषयी मोह आहे. तर त्यांनी त्याला एक कथा सांगितली. शुकाचार्यांनी राजा परीक्षिताला एक कथा सांगितली. त्यांनी असं सांगितलं की एक राजा होता, त्याला म्हणाले असतील तुझ्यासारखा होता किंवा नव्हता, पण एक राजा होता, आणि तो राजा शिकार करत करत एका जंगलात गेला. आता जंगलात गेल्यानंतर रात्रीची वेळ होती आणि तिथे आजूबाजूला आश्रयाला काहीच नव्हतं. तर त्या जंगलामध्ये एक झोपडी दिसली, झोपडीत एक मिणमिणता दिवा होता. राजाला वाटलं निदान आजची रात्र, उद्या दिवस उजाडल्यानंतर सूर्यदेव वरती येतात, वाट दिसू लागते, आपल्याला वाट सापडेल आणि आपण सकाळी तिथून निघून जाऊ. म्हणून त्या झोपडीमध्ये राजा गेल्यानंतर त्यांनी तिथं पाहिलं तर सगळ्या रक्तामांसाचा चिखल होता, दुर्गंध होता, असं मांस सगळीकडे लटकवून ठेवलं होतं, आणि त्याची इतकी प्रचंड दुर्गंधी होती. गेल्याबरोबर त्यांना असं वाटलं की अरे आपण कुठल्या जागी आलोय, पण इथं थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. तिथं जे कोणी सिद्ध पुरुष त्या ठिकाणी जे कोणी असतील त्यांना त्यांनी विचारलं की मला आजची रात्र इथे राहण्याची परवानगी द्या. ते म्हणाले की मी देऊ शकत नाही तुला परवानगी. ते म्हणे का? नाही म्हणे, इथे जे जे कोणी येतात तर ते एका रात्रीपुरती परवानगी मागतात,
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघून जायच्या ऐवजी ते सांगतात की आम्ही इथून निघून नाही जाणार, आम्हाला इथेच राहायचं. त्यामुळे राजा म्हणे की नाही, मी वचन देतो तुम्हाला की आजचीच रात्र फक्त मी इथं थांबेन आणि सकाळी इथून निघून जाईल. ठीक आहे म्हणाले, थांब, पण सकाळी निघून गेलं पाहिजे. आणि त्या रात्रीवर असं काही घडतं की तो जो जे गेल्याबरोबर जी दुर्गंधी वाटत होती किंवा गेल्याबरोबर जे सगळं वातावरण नकोसं वाटत होतं, तर तेच सगळं त्याला आपलंसं वाटू लागलं, ते सगळं त्याला चांगलं वाटू लागलं आणि इतर जणांचं जे झालं तेच त्याचंही झालं. सकाळी उठल्यानंतर तो म्हणाला, नाही, मला इथंच छान वाटतंय, मी इथं राहतो. तर म्हणे, हे बरोबर आहे का चूक आहे? राजाचं वागणं बरोबर आहे का चूक आहे? परीक्षिताला शुकाचार्यांनी प्रश्न केला, राजाचं वागणं बरोबर वाटतंय का चूक? तो म्हणे, चूकच वाटतंय. अरे नाही म्हणे, चूक नाही, बरोबर होतं, ते बरोबर होतं जसं तुला वाटतंय. कारण हा देह जो आहे तो घाण. एखाद्या डॉक्टरला विचारा की जेव्हा ऑपरेशनसाठी जेव्हा एखाद्या देहाचं जेव्हा काही त्यांना उघडावं लागतं किंवा काय करावं लागतं, आतमध्ये जे असणारं मलमूत्र दुर्गंधी जे आहे ते त्या डॉक्टर लोकांना आपल्यापेक्षा जास्त माहिती. बाप्पासाहेब असं म्हणायचे की खिशात मेलेला उंदीर घेऊन फिरता, तशी आपल्या देहाची स्थिती आहे. आणि म्हणे, तसं तुझं झालेलं आहे की ह्या नश्वर देहाविषयी, ह्या मलमूत्र आणि दुर्गंधीच्या देहाविषयी तुला एवढी आसक्ती निर्माण झालीये आणि प्रत्येकाचं त्या ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येकाचं तेच होतं, कारण तेच घेऊन आपण फिरतो. तेच घेऊन आपण फिरतो. जरी हे उदाहरण असलं, तिथं गेल्यानंतर घाण वाटलं, अमुक वाटलं, तरी पण तोच देह घेऊन आपण फिरतो. तो देह स्वच्छ करण्यासाठी, तो देह चांगला करण्यासाठी, तो देह निरामय करण्यासाठी जे जे काही प्रयोग आहेत ते ज्ञानेश्वरीने आपल्याला दिलेले आहेत. आणि त्याचा उल्लेख जर कुठे असेल तर इंद्रिया ते चोरून जेवी. आता ही पूर्ण ओवी जर बघितली तर ती पूर्ण ओवी अशी आहे, आता आत्मप्रभा. नेमकं योगायोगाने ही ओवी जी अशी आली आहे, किंबहुना भवा विहाया आणि साचे चाड अति जरी निया, तरी तू गा उपपत्ती या जतन कीजे. कोणती उपपत्ती जतन करायला सांगतायत माऊली? तरी इंद्रिय, तर इंद्रिया ते चोरून जेवी या युक्तीचे तू रक्षण करावेस. आता ही पूर्ण ओवी आपल्याला काय सांगते? आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण दिली, जो इंद्रिया ते चोरून जेवी तयासीच पाविजे. म्हणजे आता आता ही आत्मप्रभा नित्य नवी ही कुठे सुरू होते? कुंडलिनी शक्ती जागृती. कुंडलिनी शक्ती जागृतीनंतर आत्मप्रभा नित्य नवी. साधक आपले साधनेला बसतात, साधना करतात. अनुभव खूप, आताच रायकर वहिनी म्हणले की मला ओंकारेश्वर आणि उज्जैनला महाकालेश्वरला गेल्यानंतर खूप छान अनुभव आले. आता हे अनुभव आले, हे अनुभव कुठून येतात? हे अनुभव तुमच्या आत्मप्रभेचे असतात. अनुभवाची सुरुवात होते, ह्याचा अर्थ कुंडलिनी शक्ती जागृती होते. कुंडलिनी शक्ती जागृतीसाठी फार मोठा भाग्ययोग यावा लागतो. अनेक जन्मांपासून, युगानुयुगांपासून ती कुंडलिनी तुमच्या पाठीच्या मणक्यामध्ये खालच्या बाजूला मूलाधाराकडे तोंड करून ती काय म्हणतात त्याला, निद्रिस्त किंवा एक प्रकारच्या सुप्त अशा ह्याच्यामध्ये आहे. आणि ती कुंडलिनी शक्ती जागृती फक्त आणि फक्त सिद्ध सद्गुरूंच्या सामर्थ्याने होत असते. इतर सांगितल्या जातं सगळीकडे, वेगवेगळे मार्ग सांगितल्या जातात, त्याला आपण चूक कुठेही म्हणू शकत नाही किंवा म्हणू नये. योगासन आणि प्राणायामाचा अभ्यास केल्यानंतर, अनेक वर्ष केल्यानंतर कुंडलिनी शक्ती जागृती होते असं सांगितलं जातं. पण सिद्ध सद्गुरूंची जर कृपाशीर्वाद मिळाला, त्यांची कृपादृष्टी मिळाली, त्यांच्या कृपेचा हात जर मिळाला, तर ती कुंडलिनी शक्ती काही क्षणात जागृत होते. आणि ही जागी झालेली कुंडलिनी तुमच्या आत्म्याचे अनुभव, म्हणजे आत्म्याची ओळख आम्हाला कुठे पडते? जेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होते, तेव्हा तोपर्यंत आपण हा देह देह म्हणूनच फिरत असतो ना. जसं तो राजा मलमूत्राचा देह घेऊन त्याला वाटलं हे छान आहे, तसे आम्ही याच्यात छान राहत असतो सगळेच. आपला देह वरून जर हे, तुम्ही एखादं कोणाला काही दाताचं जर काही झालं समजा, तर सीबीसीटी म्हणून एक पूर्ण दाताचा एक्सरे असतो, असं पूर्ण गोल फिरतो ना मशीन ते, तर त्याच्यामध्ये तुमची पूर्ण जे ह्या स्किनच्या आतमध्ये जे काही आहे त्याचा सगळा एक एक्सरे सारखा निघतो ना.
म्हणजे तुमची कवटी, तुमचे डोळे, ते सगळं असं एखाद्या कवटीचं रूप आपण पाहतोय, ते दात असे असलेले, असं लक्षात येतं. म्हणजे आतमध्ये काय आहे? आतमध्ये मूळ ढाचा जो काय आहे तो असा आहे. हेच जर कातडं आपल्या अंगावरती नसलं असतं, आणि त्या कातड्याचं जे स्किन आहे, आपली जी त्वचा आहे, त्याचं विशेष असं आहे की ती जी शिवण आहे, मूलाधाराच्या तिथे ती जी शिवण आहे, तिथे ते शिवलेलं आहे. म्हणजे दोन्हीकडनं आणून ती जोड बसवलेली असेल, जिथे मूलाधार चक्र आहे तिथे ते त्याचं स्टिचिंग आहे असं म्हणतात. आणि तो देह लहान बालकापासून वृद्धावस्थेपर्यंत तो देह येतो. नंतर काही काही जणांचं समजा वजनही किती वाढतं, काय होतं, पण ते त्याच्याबरोबर प्रसरण पावत असतं. ते स्किन जी तुमची त्वचा जी आहे ती कुठे खरचटली, कुठे हे झाली तरच तिला तो हे होतो, नाही तर कुठेही ती फाटली, तुमचं वजन खूप वाढलं म्हणून त्याला चढे गेलेत, त्याला तडे गेलेत, असं कुठेही होत नाही. आणि म्हणून त्या त्वचेच्या आतमध्ये जे काही सगळं झाकून, त्वचा आणि मांसाचा जो काही लेअर असेल, त्याच्या आतमध्ये जे काही झाकून आहे, ते काय कुठे त्या राजाने जे पाहिलं किंवा त्यांनी जे अनुभवलं, त्यात यत्किंचितही खोटेपणा नाही. आणि म्हणून आता आत्मप्रभेविषयी मी बोलत होते, आत्म्याच्या अनुभवाविषयी बोलत होते, की ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाची सुरुवात कुंडलिनी शक्ती जागृतीनंतर आहे. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आत्मप्रभेची ओळख कुठेतरी ती झलक दिसायला लागते की अरे नाही, हे अनुभव. म्हणून माऊलीने सांगितले, आता आत्मप्रभा नित्य नवी. आता आत्मप्रभा नित्य नवी याचा अर्थ असा आहे की जेव्हाही केव्हा तुम्ही साधनेला बसाल किंवा जेव्हा जेव्हा साधना कराल, अनुभव म्हणून जे काही येतील ते नित्य नूतन असतील. आणि भगवद्गीतेविषयी भगवान शंभू ते तर हरमने नेनिजे, म्हणजे भगवती पार्वती मातेला भगवान शंभूंनी सांगितले, तैसे गीता तत्व जैसे का स्वल्प तुझे तैसे गीता तत्व हे नित्य नवे. म्हणजे जसं तू नित्य नूतन दिसतेस, तसं हे गीता तत्व नित्य नूतन आहे. आणि गीता तत्वाचा अभ्यास जो आहे तो कुंडलिनी शक्ती जागृतीनंतर आत्म्याच्या प्रवासाकडे नेणार आहे. आणि हा आत्म्याचा प्रवास आत्मप्रभा नित्य नूतन, आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण दिवी. ठाण दिवी ह्याचा अर्थ जुन्या काळामध्ये जो माऊलींचा काळ असेल, जो काही दिवा ठेवायचा असायचे, असं लाकडी हे असायचं स्टँड, आणि त्याच्यावरती तो दिवा ठेवला जायचा, त्याला तो त्या स्टँडवरती ठेवलेला जो दिवा आहे तो ठाण दिवी, त्याची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियाते चोरून जेवी. आता इंद्रियात चोरून जेवी ही ओवी आपल्याला 6व्या अध्यायातल्या 349व्या ओवीकडे घेऊन जाते. ते कसे? आहार तरी सेविजे परियुक्तीचे निवापे विजे, क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. आहार तरी सेविजे आणि इंद्रियाते चोरून जेवी, या दोन्ही गोष्टी एकच येतात. आहार तरी सेविजे हा चरवण तर्पणाचा अभ्यास आहे. इंद्रियाते चोरून जेविजे हा पुन्हा चरवण तर्पणाचा अभ्यास आहे. आणि म्हणून जे समोर येते, एक एक कोणाचंही ज्याला जिथं जिथं जी जी गोष्ट माहीत होईल तिथून तिथून तो स्वीकारत जातो. म्हणजे समजा एखाद्या लहान बालकाला लहान वयातच जर हा मार्ग मिळाला, त्याला समजलं. एखाद्याला 60-70व्या वर्षी मिळाला, त्याला तिथे समजलं. त्याचं चूक होतं का? नव्हतं चूक. आता चूक आहे का? आता चूक नाही. जिथे जिथे जी जी माहिती मिळाली ती ती घेत आपण पुढे जात असतो. म्हणून चरवण तर्पणाचा अभ्यास जो आहे तो एकदा मिळाल्यानंतर, तो कळाल्यानंतर, आता आत्मप्रभा नित्य नवी, तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रियाते चोरून जेवी तयासीच पाविजे, असं माऊली सांगतात. आणि माऊली परत सांगतात 6व्या अध्यायामध्ये, आहार तरी सेविजे. आहार तर घ्यायचा आहे, आहार सोडायचा नाहीये. आहार सोडायला सांगितले का? सर्वात महत्वाचं ज्ञानेश्वरीचं सगळ्यात पहिलं हे आहे की जे तुमचं जीवन आहे, जे तुमचा संसार आहे, जे तुमची कर्तव्य कर्म आहेत, मुळामध्ये असं सांगितलं जातं की अर्जुनाला त्याचं कर्तव्य कर्म शिकवण्यासाठी भगवंतांनी ज्ञानेश्वरी सांगितली.
हा एक वरवरचा भाग आहे. हा एक वरवरचा भाग आहे. भगवंतांनी भगवद्गीता सांगितली त्याला उभं करण्यासाठी. तो किती काळ लोटला, मग दोघांनी त्यावेळी काय केलं, मग बाकी तोपर्यंत काय करत होते, हा आपल्या अभ्यासाचा विषय नाही. जे आपल्याला दिलंय, जी भगवद्गीता आपल्या समोर आहे, जी ज्ञानेश्वरी आपल्या समोर आहे, त्याचा अभ्यास करणं हा आपला विषय. कदाचित त्यांनी ते सगळं स्टॉप केलं असेल विश्व तोपर्यंत. जसं जयद्रथाच्या वेळी आपण उदाहरण पाहिलंय की भगवंतांनी एकदम संध्याकाळ केली दिवस असतानाही सूर्याला सांगितलं की हा, आणि मग जयद्रथ समोर आला आणि त्याचा वध केला आणि पुन्हा परत पहिला होता तो दिवस त्याने हे. तसं कदाचित काही घटना घडवल्या असतील, कारण ते भगवंत होते, घडवलं असेल. पण जिथे जो अभ्यास मिळालेला आहे तो अभ्यास करणं. आहार तरी सेवे, जे आहार तर घ्यायचा आहे, कुठेही तुम्हाला आहार सोडायचा नाही, तुमची कर्तव्य कर्म सोडायची नाही, तुमचं रोजचं जीवनमान जे आहे ते सोडायचं नाही, तुमचा व्यवहार सोडायचा नाही. तुमचा सगळा व्यवहार करत असताना, तुमचा सगळा संसार करत असताना, एरवी तरी माझी या भक्ता नाही संसाराची चिंता. भगवंत स्पष्ट सांगतात, माझा जो भक्त आहे त्याला संसाराची चिंता करण्याची गरज नाही. त्याचं कारण भगवंतांनी जे भगवद्गीता ज्ञान दिले त्याच्यामध्ये संसार उत्तम करून परमार्थापर्यंत कसं जावं हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून जेव्हा असा प्रश्न काही जणांसमोर येतो की आम्ही साधनेला कसा वेळ काढावा, जर साधना घेतली तर आम्हाला साधना जुळेल का, साधनेला वेळ काढता येईल किंवा आम्हाला काही करावं लागेल का, आमच्या रुटीन मध्ये काही बदल होईल का. हा, रुटीन मध्ये बदल होईल, पण तो जो होईल तो जास्तीत जास्त चांगला असेल. तुम्ही समजा दिवसाचे 8 तास जर तुमचं काम करत असाल किंवा दिवसाचे 12 तास जर काम करत असाल, तर तुमच्या सगळ्या शारीरिक, मानसिक, आत्मिक शक्ती एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढतील की तुमच्या कामाचे तास कदाचित आणखी वाढतील. तुम्ही जे काम कराल, प्रयोगाने दिलेले आहेत माऊलीने, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझं, असं माऊली जेव्हा सांगतात, असं भगवंत जेव्हा सांगतात, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझं. आता प्रत्येक जे जे भेटे भूत त्याच्यामध्ये भगवंत पाहण्याचा जर अभ्यास दिला असेल, आणि जर तो अभ्यास योग्य पद्धतीने घडवला, योग्य पद्धतीने केला, योग्य पद्धतीने तो जर आत्मसात केला, तर त्याला कुठे त्रास होईल का. म्हणजे समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जर भगवंत बघण्याची सवय लागली, तर हा शत्रू, हा मित्र, हा माझा हितचिंतक, हा माझा निंदक असा भाव राहील का. आणि ह्याच्या मनामध्ये जे येईल ते समोरच्या मनामध्ये रिफ्लेक्ट होत असतं. असं कित्येक वेळा अनुभव आला होता. एखाद्याच्या विषयीची निगेटिव्हिटी जर तुम्ही तुमच्या मनातून काढून टाकली, तर त्याच्याही मनातून ती निघून जाते. एखाद्याच्या विषयी जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी निर्माण व्हायला लागली, तर त्याच्याही मनामध्ये ती निगेटिव्हिटी तयार. इतकं ते वेवलेंथ अशा वायफाय कनेक्शन जसं असतं ना, तशा ह्या सगळ्या कॉस्मिक वेव्ज आहेत, कॉस्मिक रेज आहेत, आणि त्या सगळ्या अशा पद्धतीने जात असतात की आपल्याला त्याचं कदाचित जाणीवही नसते, पण जी गोष्ट तुमच्यापासून सुरू होते ती समोरच्या पर्यंत जात असते. आणि म्हणून जे जे भेटे भूतचा अभ्यास आहे, आणि म्हणून समजा परवानगी मागणे अर्पण करण्याचा अभ्यास आहे. प्रत्येक कर्म करताना जर, हे खरं ज्ञानेश्वरीतले फार मोठे मोठे प्रयोग आहेत, पण तुम्हाला संसार जर चांगला करायचा आहे, किंबहुना भवा विहाया आणि साचे चाड अति जरी मिया, म्हणजे ह्या संसाराला भिवून त्यातून पार होण्यासाठी जर तुला मी पाहिजे असेल, जर खरी माझ्या प्राप्तीची जर इच्छा करत असशील, तर इंद्रिया ते चोरून जेवी या युक्तीचे तू रक्षण करावे. स्पष्ट स्पष्ट सांगितलेले की ह्या युक्तीचं तू रक्षण कर. म्हणजे काय, ही ओवी कुठे नेते तुम्हाला, आहार तरी सेविजे. म्हणजे काय, आहार तरी सेविजेचा अभ्यास तुझा चांगला झाला पाहिजे. आता अर्जुनाला वेळ होता का, मग त्यांनी कधी चर्वंतर्पण केलं हे प्रश्न विचारू नका, कारण युद्धाच्या ठिकाणी सांगितलेले, आणि ते फक्त अर्जुनासाठी नाही सांगितलेले, ते आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे ज्या गोष्टी आपण म्हणतो ना की येणाऱ्या काळासाठी सांगितलेले आहेत,
आता येणारा हा आजचा काळ भगवंताच्या नजरेसमोर असेल की 10व्या वर्षी पण मुलांना शाळेत हार्ट अटॅक येऊ लागलेले आहेत, 12व्या वर्षी येऊ लागलेले, शाळेतल्या 7वी-8वीच्या मुलांना अटॅक येऊन मुलं, आमच्या प्रीतीला तर त्याचा अनुभव नेहमीच येत असेल, असे पेशंट येत असतील की लहान मुलांचे डॉक्टर येतात, असे पेशंट येत असतील की बाबा किती लहानपणी जे diabetes आजार पूर्वी डायबिटीस हा फक्त वयाच्या 60 नंतर होत असे. हे ओबी आली लक्षात सगळ्यांना. भगवंत असं सांगतायत की संसाराला भिवून त्या दुःखातून पार होण्यासाठी जर तू माझ्या प्राप्तीची इच्छा करत असशील तर इंद्रिया ते चोरून जेवीचा अभ्यास कर. एरवी दिठी वेधली कवळे ते चांदणिया ते म्हणे पिवळे. आता आधीच्या ओवीमध्ये माऊलींनी काय सांगितलंय, सिद्धांत सांगितलाय की कुठल्या युक्तीचं रक्षण करावं किंवा एखादी गोष्ट सांगितलेली आहे महत्वाची. आता त्याच्यासाठीची उदाहरणं सुरू झाली. एरवी दिठी वेधली कवळे ते चांदणिया ते म्हणे पिवळे ते माझी या स्वरूपी निर्मळे देखती दोष. एरवी कावेळीच्या विकाराने दृष्टी दूषित झालेला मनुष्य चांदण्याला पिवळे म्हणतो, त्याप्रमाणे अव्यवसायी कुबुद्धी मनुष्य आपल्या रक्तरंगी दृष्टीमुळे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहतात. रक्तरंगी दृष्टीमुळे ह्याचा आपण आधी विचार करायचा. जरी उदाहरण दिलेलं आहे की कावेळीनी ज्याची दृष्टी पिवळी झाली त्याला सगळं जग पिवळं दिसतं, असं माऊली सांगतायत. आणि म्हणून माझ्यामध्ये दोष पाहतात. आता पहा, ज्या ज्या काळामध्ये भगवंताचा अवतार झालेला आहे, म्हणजे राम अवतार झालेला आहे, कृष्णाचा अवतार झालेला आहे, त्याच्याही आधी कूर्म अवतार आहे, वराह अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, आपण जे अवतार सगळे मानतो तर ते बळीराजाचा अवतार आहे. त्या त्या प्रत्येक काळामध्ये, म्हणजे जर समजा रामाचा काळ जर पाहिला तर रामाच्या काळामध्ये रामालाही दोष देणार होते ना, म्हणजे जो कोणी धोबी होता त्यांनी दोष दिला ना रामाला, चूक असो बरोबर असो पण दोष दिला रामाला. म्हणजे रामासारख्या व्यक्तीला सुद्धा जर दोष मिळत असेल, इथे दोष रामाचा आहे का? नाही. आणि कृष्ण अवताराचा जर विचार केला तर कृष्ण अवतारात कृष्णाच्या जवळ असणारेच किंवा जे जाणू शकत होते भीष्म पितामहांसारखे, तेही लवकर जाणू शकलेले नाही. कारण ज्या ज्या रक्तरंगी दृष्टीमुळे. आता रक्तरंगी दृष्टी कशी येते, ही तुमच्या रक्तामध्ये 3 प्रकारचे गुण असतात, एक तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. आणि तमोगुण जेवढा जास्त, रजोगुण जेवढा जास्त, तेवढी ती व्यक्ती विकारी असू शकते. तमोगुणी व्यक्तीचे विकार आपण चर्चा करण्याचं इथे हे नाहीये, प्रत्येकाला ते माहितीये. रजोगुणी व्यक्तीचं मन चंचल असतं, तो अस्थिर असतो, तो अस्वस्थ असतो, तो 2 मिनिटे एका जागी बसत नाही, लगेच उठून चालायला लागतो, लगेच उठून पळायला लागतो, त्याचं मन इतकं चंचल असतं. मनाला रजोद्भव म्हटलेले, रजापासून मनाची निर्मिती झाली असं सांगितलेलं आहे. आणि हे सगळं असेल तर समोर दिसणारी अवतारामध्ये असलेली जरी व्यक्ती असेल, भगवान स्वतः भगवान श्रीकृष्ण, आपण जर इतिहास शोधून काढलाय, एक अर्जुनाला पात्रता मिळाली, अर्जुन समजा पूर्णत्वाला पोहोचले असतील, एक उद्धव पोहोचले असतील, एखाद्या संजयाने ओळखलं असेल, एखाद्या भीष्म पितामहाने ओळखलं असेल, पण संपूर्ण त्या काळातले जे कोणी लोक होते ओळखलं का भगवान कृष्णाला? किती प्रकारे नाव ठेवत होते. शिशुपालाचं उदाहरण पाहतो, काय 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 त्याच्याविषयी दूषण दिलेली. गोपिका असतील त्या ज्या प्रचंड प्रेमामध्ये होत्या, त्या गोपिका काही सोडल्या तर बाकी सगळे सर्वसाधारण व्यक्ती म्हणून पाहून त्याच्यामधले दोष पाहून, आता हे दोष आपल्या मनातून कसे जात नाहीत. रक्तरंगी दृष्टी असं जे म्हटलेलं इथे बाप्पासाहेबांनी, ती रक्तरंगी दृष्टी तुमच्यामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष हे सगळे जर विकार तुमच्यामध्ये असतील तर त्या विकारांमुळे समोरची व्यक्ती कितीही तुम्हाला अतुलनीय व्यक्तिमत्व असेल तरीही दोष दिसतात. आणि सर असताना मी जवळपास प्रत्येकाला ह्याच दृष्टीने सांगायची की अरे फक्त गुरु म्हणून पहा त्यांच्याकडे, कारण मानवी देहामध्ये आल्यानंतर त्यांनाही संसार आहे, त्यांनाही त्याच सगळ्या प्रोसेस मधनं जावं लागतं, त्यांनाही त्यांच्या जवळची माणसं असतात, त्यांचे काही लागेबांधे असतात,
त्यांचे काही समजा व्यावहारिक सगळ्या हे असतात, बाजू असतात आणि व्यावहारिक बाजूमध्ये वागत असताना दोष त्यांचा नसतो, आपल्या रक्तरंगी दृष्टीचा दोष असतो, आपल्या मनामध्ये असणाऱ्या विकारांचा दोष असतो की समोरची व्यक्ती जर निर्मम असेल, समोरची व्यक्ती जर अतिशय चांगली असेल तरीही त्या व्यक्तीमध्ये दोष दिसतो. काही काही मराठीतल्या म्हणी तर अशा आहेत की कितीही केलं तरी पाय मातीचेच म्हणतात ना. तसं मग अशा वेळी अशा हे आठवतात आणि कितीही चांगली व्यक्ती असली. म्हणून सिद्ध गुणकडे पाहताना इथे अर्जुनासाठी जरी भगवंत सांगतायत की रक्तरंगी दृष्टीमुळे ते मला जाणू शकत नाही. जसं कावीळ झाल्यानंतर जसं नजरेमध्ये सगळं पिवळं दिसतं तशी त्यांची दृष्टी, रक्तरंगामुळे त्यांची दृष्टी तशी झालेली आहे आणि त्यांना मग मी तसंच दिसू लागतो. भगवंत स्वतःच मी कसा आहे हे अर्जुना सांगायला लागले ह्या सगळ्या ओव्यामध्ये. म्हणून सगळ्यात पहिलं काम काय आपलं, जो इंद्रियाते चोरून जेवी त्याचा अभ्यास करून, आहार तरी सेविजेचा अभ्यास करून आपल्यामधले विकार कमी करणं, आपल्यामधले सगळे दोष जितके आपल्याला काढता येतील, राहिलेले ते पाहतील ना, जितके दोष आपल्याला काढता येतील तितके दोष आपले काढण्याचा प्रयत्न करणं आणि मग ती दृष्टी निर्मळ होईल, मन निर्मळ होईल आणि मग अशा निर्मळ मनाच्या व्यक्तीला एक प्रकारचं अजात शत्रुत्व येत असतं. म्हणजे कुणी त्याचा शत्रू नसतो, सर्वांना ते प्रिय होतात, त्यांच्यासाठी हे राहत नाही. पण जसं तुम्ही जसं पाहाल तसं दिसत असतं. संपूर्ण विश्व हे असंच आहे. तुम्ही जसं पाहाल तसं, तुमची दृष्टी जशी असेल तसं तुम्हाला दिसू लागतं. ना तरी ज्वरे विटाळलेले मुख ते दुधाते म्हणे कडुवित तेवी अमानुष मानुक मानिती माते. किंवा पित्त ज्वराने दूषित झाले तोंड दुधाला कडू विष म्हणते, त्याप्रमाणे मी वास्तविक मनुष्य नसून अमाई असून देखील मला मनुष्य माई मानतात. मी अमाई आहे म्हणतात. अमाई म्हणजे जो नष्ट होणारा नाही, माई म्हणजे नष्ट होणारे परमाणू, अमाई म्हणजे जे अविनाशी परमाणू आहेत. स्वतः मी अमाई आहे पण ते मला माई समजतात. जसं एखाद्याला पित्त झालंय, पित्त आणि ताप असेल, तापामुळे जर तोंड कडू पडलं तर दूध पण विषासारखं लागतं. तुम्हाला किती चांगला पदार्थ द्या, तो तुम्हाला कडवट लागतो ना ताप आल्यानंतर. ताप आला की मग बायका वेगळं वेगळं काहीतरी खायला देतात, कुठं लोणचं दे, तोंडाला चव आणायची म्हणतात. तर ते सगळं हे उदाहरण माऊली देत आहेत की जसं पित्त झाल्यानंतर किंवा ताप आल्यानंतर जसं दूध म्हणजे कडू लागतं तसं ह्या लोकांना मी तसा दिसतो. मी मनुष्य नाहीये, मी अमाई आहे, पण माझ्यामध्ये मनुष्यत्व पाहतात आणि मनुष्यत्व पाहत असताना मनुष्यत्वाचे जे जे दोष आहेत ते सगळे त्याला चिकटवले जातात. म्हणून पुढत ती धनंजया जणे विसंबशी या अभिप्राया जे या स्थूल दृष्टी वाया जाई जेलगा. म्हणून हे अर्जुना वारंवार सांगतो की या अभिप्रायाला कदाचित तू विसरशील तर तसे करू नको, कारण स्थूल दृष्टीने पाहशील तर ते पाहणे व्यर्थ जाईल. म्हणून पुढती धनंजया जणे विसंबशी या अभिप्राया जे या स्थूल दृष्टी वाया जाई जेलगा. तू स्थूल दृष्टीने माझ्याकडे पाहू नको. सरळ सरळ स्पष्ट सांगितलेले की स्थूल दृष्टीने जर पाहशील की हा भगवंत आहे, पण स्थूल दृष्टीने जर पाहशील तर त्यातलं भगवंत पण दिसणार नाही. त्याच्यासाठी चेतन दृष्टी लागेल, त्याच्यासाठी सूक्ष्म दृष्टी लागेल, त्याच्यासाठी दिव्य दृष्टी लागेल. पण समजा आपण ह्या मार्गावरचे पथिक आहोत, आपण साधनेचा अभ्यास करणारे पांथस्थ आहोत. जर असं वाटलं किंवा जर असं दिसलं तर आपल्यासारख्याने काय करावं. इथे समजा दिव्य दृष्टी आम्हाला नाही मिळू शकत आहे. मिळू शकेल का? अर्जुनाला जशी दिव्य दृष्टी दिली विश्वरूप दाखवण्यासाठी, तशी त्यांनी आमच्यासाठी आम्हाला दिव्य दृष्टी मिळू शकेल का? नाही मिळू शकणार. आम्हाला आमच्या स्थूल दृष्टीमध्येच अशी सुधारणा करावी लागेल. आमच्या मनाला, आमच्या शरीराला असं संस्करण द्यावं लागेल, त्याला असं शिकवावं लागेल की नाही, हे जे आहे आपल्या समोर, जे आहे आपल्या समोर जे सिद्ध गुरु आहेत, आता जे कोणी असतील जे सिद्ध गुरु आहेत ते सिद्ध आहेत आणि त्यांच्यासाठी आम्हाला आमच्या दृष्टीमध्ये बदल करावे लागेल. सर्वसामान्य व्यक्तीसारखं जर त्यांना पाहू लागाल
सर्वसामान्यांच्या मापात जर त्यांना तोलू लागाल, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर दोष काढू पाहाल, तर मग तुम्ही स्थूल दृष्टीने पाहताय. आणि स्थूल माझा हा अभिप्राय तू लक्षात ठेव म्हणतायत भगवंत. मी जे सांगतोय की तू स्थूल दृष्टीने जर पाहू जाशील तर सगळं व्यर्थ होईल. म्हणून स्वतःसाठी सांगतायत अर्जुनाला की माझ्याकडे तू स्थूल दृष्टीने पाहू नको, रक्तरंगी दृष्टीने पाहू नको. जसं कावीळ झालेल्या मनुष्याला किंवा सपित्त झालेल्या मनुष्याला जसं सगळं कडवट लागतं, पिवळं दिसतं, तसं होईल. आणि म्हणून आधी इंद्रिया ते चोरून जेवीचा अभ्यास आहे. आज ही छान लिंक सगळी लागली बरं का. इंद्रिया ते चोरून जेवीचा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाला सोडू नकोस, त्या युक्तीला सोडू नकोस. ज्या ज्या युक्त्या भगवंतांनी याच्यामध्ये दिलेल्या आहेत, मी जसं म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणून आम्हाला पूजनीय, तुकाराम महाराज पूजनीय, जे जे संत झाले, जे जे कोणी झाले ते सगळे आम्हाला पूजनीय आहेत. ह्याचं कारण त्यांनी स्वतःमध्ये जे बदल केले आणि स्वतःच्या गुरूंना, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला मिळू शकणार नाही. तुम्ही जर स्थूल दृष्टीने पाहू जाल, हे 5 भावंड होती की नाही अर्जुनाची, हे सगळे 5 भाऊ होते की नाही, म्हणजे युधिष्ठिर होते, भीम होते, नकुल सहदेव होते. फक्त अर्जुन का पात्र? अहो अर्जुनाची पाती परिसने योग्य होती तरी अवधान द्यावे संती, असं म्हटलंय पुढे. तर अर्जुनासारखी पात्रता आल्यानंतर तो ऐकण्यासाठी, हे भगवद्गीता गाण ऐकण्यासाठी अर्जुनासारखी पात्रता यावी लागते. कोणालाही सांगितलेलं नाहीये. ते इतकं सगळं उघड करून 9व्या अध्यायात तर खूप उघड करून सांगितलेलं आहे. आपण जेव्हापासून 9वे अध्याय पाहतोय, 9व्या अध्यायामध्ये शक्तिपात झाले. किती वेळा शक्तिपात झालेला आहे आणि भगवंतानी कितीतरी गोष्टी उघड करून सांगितलेल्या आहेत. आणि हे जर आम्हाला समजून घ्यायचं असेल तर आम्हाला कुठेतरी अर्जुनाच्या भूमिकेमध्ये जावं लागेल. अर्जुनाच्या सारखी पात्रता आमच्या अंगी आणण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्याच्यासाठी इंद्रिया ते चोरून जेवीचा अभ्यास अनिवार्य 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 आहे. त्याच्याशिवाय पुढे सरकता येणार नाही.